चला आजच्या ताज्या घडामोडी बघा. हे पहा, आज काय काय नवीन निर्णय घेण्यात आले. फडणवीस सरकारने 4 मोठे निर्णय घेतलेले आहेत. तर ते 4 निर्णय सर्वसामान्य जनतेसाठी किती फायद्याचे आहेत, तसेच पेट्रोल डिझेल जे काही तुटवडा निर्माण झालेला आहे त्याबद्दल मोठा निर्णय झालेला आहे. तसेच महत्त्वाचं, आजच्या संपूर्ण ज्या काही ताज्या घडामोडी आहेत त्या तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही किंवा न्यूज बघण्याची गरज नाही, कारण याच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाणार आहे. पुढील 1 मिनिटात तुम्हाला अशी माहिती भेटणार आहे की तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही. बघा, आता महत्त्वाचं, फडणवीस सरकारने 4 मोठे निर्णय घेतलेले आहेत. त्यामध्ये पहिला सर्वात मोठा निर्णय इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा, पेट्रोल डिझेल टंचाईवर चर्चा. पेट्रोल डिझेल वरती आता चर्चा झालेली आहे. जे काही तुटवडा निर्माण झालेला आहे, कॅन, हे बघा, कॅन घेऊन लोक जे आहेत पेट्रोल डिझेल घेण्यासाठी जात आहेत आणि त्यामुळे केवढी मोठी समस्या, केवढी मोठी गर्दी पेट्रोल पंपावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. जी टंचाई भासलेली आहे त्यामुळे संपूर्ण देश परेशान झालेला आहे. फक्त महाराष्ट्रच नव्हे, संपूर्ण देश परेशान झालेला आहे डिझेलसाठी. कारण आता शेतकरी भावांची शेतीची कामं आहेत आणि आता ट्रॅक्टरसाठी डिझेल किती महत्वाचं आहे हे आपल्याला सर्वांना माहित आहे. त्यामुळे भरपूर रांगाच रांगा पेट्रोल पंपवरती होत आहेत. तर आता फडणवीस सरकारने काय तोडगा काढला डिझेल संदर्भात किंवा पेट्रोल संदर्भात? बघा, आता टंचाईवर चर्चा झालेली आहे. पेट्रोल डिझेलची टंचाई आहे ना, तर त्यावरती चर्चा काय झालेली आहे बघा. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा अल्प प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याचा पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत यावरही चर्चा करण्यात आली आहे. ऑइल कंपन्यांशी सातत्याने संपर्क सुरू असून पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्याची आवश्यकता, जी काही आवश्यक सूचना देण्यात येतील अशी माहिती छगन भुजबळ यांनी बैठकीत दिली. आता इथे छगन भुजबळ साहेबांनी जी माहिती दिलेली आहे की जे काही संपर्क आहेत ते सुरू आहेत, म्हणजे जास्तीत जास्त साठा यायला पाहिजे, जास्तीत जास्त पेट्रोल डिझेलची मदत व्हायला पाहिजे, त्यासाठी संपर्क सुरू आहेत आणि पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सूचना देखील देण्यात येतात. म्हणजे आता सुरळीत साखळी म्हणजे किती डिझेल द्यायचं, किती पेट्रोल द्यायचं, या पण गोष्टींवरती चर्चा झालेली असेलच. आणि महत्वाचं, जे काही अल्प प्रमाणात तुटवडा निर्माण बोललं जात आहे, अल्प नाही तर आता जास्तच वाढत आहे आपल्याला तुटवडा. कारण बघा ना, आता फार मोठा प्रॉब्लेम होत आहे सर्वांनाच आणि टाइम वरती वेळेवरती मिळत नाही आणि रात्रभर लोक पंपावरती थांबलेले आहेत आणि अजून पण डिझेल वगैरे पेट्रोल वगैरे त्यांना मिळत नव्हते. त्यामुळे संपूर्ण देशात हीच जे काही प्रॉब्लेम आहे, हे टेन्शन निर्माण झालेलं आहे. चला ठीक आहे, यावरती चर्चा झालेली आहे. नक्कीच काही ना काही सरकार या संदर्भात तोडगा काढेलच. पुढे बघा, 4 मोठे निर्णय फडणवीस सरकारने घेतले आहेत. त्यामधील हा पहिला जी चर्चा आहे ती चर्चा झाली आहे. निर्णय तर नाही म्हणू शकत आपण, चर्चा झालेली आहे पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याबद्दल. आता महत्वाचं, शासकीय बदलांना मुदतवाढ. दुसरा महत्वाचा निर्णय काय घेण्यात आला आहे की शासकीय कर्मचाऱ्यांना 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर बघा, पिंपळेश्वर मंदिर ट्रस्टला जमीन दिलेली आहे. आता बघा, ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मोजे, सागाव, सोनारपाडा येथील पिंपळेश्वर देवस्थान, हे बघा, पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला 4 एकर 25 गुंठे जमीन नाममात्र दरात देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मंदिर ट्रस्टचा या जमिनीवरील वापर नियमित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. बघा, आणि त्यानंतर चौथा जो निर्णय घेण्यात आला तो इथे नागपूर बाह्य वळण रस्त्यासाठी मुद्रांक शुल्क माफी केलेली आहे. आता नवीन नागपूर आणि बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी हिंगणा तालुक्यातील मोजे गोंदणी आणि मोजे लाडगाव रिठी येथील खासगी जमीन थेट खरेदी करण्यात येणार आहे आणि या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. फडणवीस सरकारने 4 महत्वाचे निर्णय किंवा जी काही घोषणा ती केलेली आहे. पुढे बघा, आता महत्वाचं, पेट्रोल डिझेलचा तर तुटवडा निर्माण झालेला आहे, तसेच गॅस सिलेंडरचा पण तुटवडा निर्माण झालेला आहे. आणि काय झालेलं आहे बघा, आता इथे जे काही घरगुती सिलेंडर आपण वापरतो, घरगुती सिलेंडर, बरोबर, तर या घरगुती सिलेंडरच्या दरात शेवटची वाढ 60 रुपये झाली होती. 60 रुपये वाढले होते मागच्या वेळी आणि मात्र त्यानंतर दर स्थिर राहिले. मग त्यानंतर वाढलेच नाही दर, परंतु आता अपडेट असा आलेला आहे, आता हे दर किती काळ स्थिर राहतील हे पाहणे महत्वाचे आहे. सध्याच्या परिस्थितीत किमती न वाढल्यामुळे कंपन्यांना प्रचंड तोटा होत आहे म्हणे, असं बोललं जात आहे. कंपन्यांना तोटा होत आहे म्हणे. बघा,
आणि त्यामुळे भविष्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 ते 100 रुपयाची वाढ होऊ शकते असं सांगण्यात येत आहे. बघा 50 ते 100 रुपये गॅस सिलेंडरचे पण वाढतील. बघा महागाईवर महागाई, महागाईवर महागाई आणि दर पण वाढतच आहेत. म्हणजे सर्वसामान्यांना केवढा मोठा फटका दणका आहे हे आपण बातम्यांमध्येच बघू शकतो. या ज्या काही बातम्या आहेत म्हणजे घरगुती सिलेंडरच्या किमती 50-100 रुपयाने वाढणार आहेत असं बोललं जात आहे. चला ठीक आहे. त्यानंतर बघा आता महत्वाची माहिती तुम्हाला देत आहे मी पावसासंदर्भात. हे बघा केवढं गरम होत आहे, केवढी गरमी झालेली आहे आणि सर्वजण आता पावसाचीच वाट बघत आहेत. पावसासंदर्भात महत्वाचे अपडेट असे आलेले आहे. बोललं जात होतं की 26 मे पर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होणार असं बोलण्यात आलं, परंतु काही 26 मे रोजी काही दाखल झालं नाही. परंतु आता नवीन अंदाज IMD ने स्पष्ट केलेला आहे की 1 जून रोजी दाखल होण्याची शक्यता मान्सूनची बोलली जात आहे केरळमध्ये. बघा इथे बघा केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आता 1 जून बोलली जात आहे. बघा म्हणजे तारीख पे तारीखच चालू आहे इथे पण. आणि बघा यामुळे आता 8 ते 10 जून दरम्यान मान्सून केरळमध्ये पोहोचू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. 1 जून रोजी दाखल होण्याची शक्यता आहे आणि पूर्णपणे 8 ते 10 जून दरम्यान मान्सून केरळमध्ये पोहोचू शकतो असं बोललेलं आहे. हा काही हवामान खात्याने दिलेला अंदाज होता जे मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे 1 जून पर्यंतच आता सर्वांना वाट बघावी लागेल असं आपण म्हणू शकतो. चला ठीक आहे, ही बातमी फार महत्वाची होती. आता महत्वाची बातमी शेतकरी भावांसाठी. हे बघा 100% अनुदानावर बियाणे भेटणार. 100% अनुदान, 50% नाही, डायरेक्ट 100% अनुदान. हे बघा 100% अनुदानावर बियाणे. या विशेष योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पशुपालकांना चारा बियाणे खरेदी करण्यासाठी 1ही रुपया खर्च करावा लागणार नाही. शासनाच्या वतीने 100% अनुदानावर म्हणजेच पूर्णपणे मोफत विविध प्रकारच्या प्रगत चारा बियाण्यांचे वाटप केले जात आहे. आणि या मोफत बियाणांच्या इथे काय म्हटलंय चारामुळे हे बघा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन त्यांना घरच्या घरी दर्जेदार चारा तयार करता येणार आहे. आता ही जी काही नवीन योजना आहे यामध्ये 100% अनुदानावर म्हणजे जे काही चारा बियाणे ते खरेदी करण्यासाठी आता मोफत खरेदी करता येणार आहे. कसं ती योजना काय तुम्हाला सांगतो. नोंदणी प्रक्रिया आणि मुदत. हे बघा मुदतवाढीची मागणी. आता इच्छुक शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने किंवा जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन ऑफलाईन अर्ज सादर करावा. आता कुठे अर्ज सादर करावा तुम्हाला माहितीच आहे. कुठे पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन ऑफलाईन अर्ज तुम्ही सादर करू शकता किंवा पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत पोर्टलवर पण तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. आता जे काही पशुपालकांसाठी चारा बियाणे योजना आहे याबद्दल थोडक्यात माहिती. संभाव्य चारा टंचाईच्या संकटाचा सामना करण्यासाठी आणि पशुपालकांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेऊन राज्यात विशेष चारा बियाणे वितरण योजना राबवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. म्हणजे या योजनेमार्फत चारा बियाणे जे आहेत हे बघा इथे स्पष्ट म्हटलेलं आहे चारा बियाणे खरेदीसाठी 1ही रुपया खर्च करावा लागणार नाही. आणि योजनेसाठी कुठे काय ऑनलाईन अर्ज भरायचा त्याबद्दल पण सांगितलं. बघा तुम्हाला आजच्या एकदम ताज्या घडामोडी ताज्या बातम्या दिलेल्या आहेत आणि हे बघा एकदम तुमच्यासाठी फार महत्वाची माहिती घेऊन येत असतो. अशाच व्हिडिओ तुम्हाला रोज पाहिजे असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.